म्हणजे ह्या शिक्षण पद्धतीवरती जर समजा कोणाचंही लक्ष केंद्रित नसेल, कोणी त्या गोष्टीला गांभीर्याने घेत नसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल मुलांनी चिडायचं नाही, मुलींनी चिडायचं नाही, तरुणांनी रागवायचं नाही, शिव्या द्यायच्या नाहीत, मग शिव्या द्यायचा अधिकार फक्त काय भाजपला आहे? लोकांच्या आया बहिणी काढण्याचा फक्त अधिकार भाजपला आहे? जर रास्त मागण्या करून पण जर समजा हे लक्ष देत नसतील, दुर्लक्ष करत असतील, काय करायचं लोकांनी? आणि म्हणून मी म्हटलं ना की ही सुरुवात आहे, नीट ही सुरुवात आहे. आता पुढे बघा काय काय गोष्टी होतील त्या. असंच झालं, ऑनलाईन की ऑफलाईन याच्या गोंधळातच अजूनही अडकलेले आहेत. असं ठोस असं धोरण त्यांचं ठरत नाहीये. मोठा गोंधळ. एक मिनिट जर थांबे, कोण आहे रे हे मोबाईलवरती? ते अजून बाहेर नाही गेले का? तर बाहेर थांबव ना सगळ्यांना. काय इथे त्यांचं काय काम आहे? तुम्ही आता जंतर मंतरच्या आंदोलनाचे उद्देशून म्हणालात की भाजपमधीलच अंतर्गत भांडण पुढे समोर आले, म्हणजे नक्की काय तुम्हाला? मी सांगितलं होतं ना मागच्या वेळेला, मी एका पत्रकार परिषदेमध्ये, मी माझ्या सभेमध्ये पण सांगितलं, माझ्या भाषणामध्ये पण सांगितलं होतं. हे प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या झालेल्या आहेत. आम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे, मला पंतप्रधान व्हायचं आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी मी जे सांगितलं ना की ज्या वेळेला तुम्ही समोरचे शत्रू ज्या वेळेला संपवतात त्यावेळेला शत्रू तुमच्यामध्ये निर्माण होतात आणि ते जगाचा इतिहास आहे हा. ती प्रोसेस भाजपमध्ये सुरू झालेली आहे ऑलरेडी. आता ती थांबू नाही शकत. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी नीट परीक्षा आहे, त्याच्यानंतर आता प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या परीक्षा करण्यात आल्या आणि यातून खरं म्हणजे मोठा भ्रष्टाचार होतो. अनेक वेळेस गुणी मुलं जी 12वीला चांगले मार्क्स होतात त्यांना त्या मार्कांवर परीक्षा नाही, माझं तर म्हणणं आहे ते बाकी सगळ्या गोष्टींवरती आपल्याला करता येईल. पहिल्यांदा कॉलेजची भूमिका काय आणि हे जे धंदेबाई जे क्लासेस जे निर्माण झालेले आहेत ह्यांची हे हटणार की नाही हटणार? मला असं वाटतं सरकारचा कस पहिला इथे लागला पाहिजे. ह्यांच्या धंदेबाईपणामुळेच या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ना. वर्तमानपत्रांना फुलपेज जाहिराती द्यायच्या, आमच्याकडे हे आलं आणि तो आला, असा आला, कसा आला? मग हेच पेपर फोडणार, ह्यांचेच कनेक्शन. मग मी पहिला नीटचा पेपर फुटला, बरोबर आहे, त्यावेळेला मी जर चुकत नसीन तर काहीतरी 25 लाख रुपये काहीतरी त्याची किंमत होती, बरोबर. आणि आत्ता जो फुटला त्याची 1.5 कोटी आहे. डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आपल्याला.